नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत बोलतो आपलं सरित स्वागत करत आहे। आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडेसे चढ उतार कायम पाहायला मिळतात। त्याचबरोबर कांद्यांची आवक देखील आपल्याला थोडीफार कमी होऊन देखील दरामध्ये आज घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। ब्ल्यूडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर टेटसची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळते। सनफ्लॉवरची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून सनफ्लॉवरचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। आज फुल मार्केटमध्ये जर पाहिलं तर ग्राहकांची वर्दळ कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरावरची आपल्याला देखील बरेच दिवसापासून फुलांच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळते। पिवळ्या झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत तर लाल झेंडूसाठी 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर गुलाबगड्डीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 8 रुपयापासून देखील आपल्याला गुलाबगड्डीचे दर पाहायला मिळतात। अस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 70 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील अस्ट्रोसाठी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत साधारणतः 3 ते 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते लहान साईज मध्ये 1 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर लाल गुलाबच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आज कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 100 ते 120 रुपये गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा घसरण आज चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यासाठी साधारणतः 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी आपल्याला आवक असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते। आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी स्थिर असलेली पाहायला मिळते। हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कडापा मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कडापा मिरचीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीफार चढ उतार पाहायला मिळते। टोमॅटोची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर 13 ते 14 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। हलके माल जे ते 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार हिरव्या जसे पांढऱ्या काकडीसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर चायना काकडीचे दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी साधारणतः 14 ते 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी
40 ते 50 रुपयापासून देखील पुणेर गवारचे दर पारवतात. वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर येते 25 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पारवतो. भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पारवतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 16 ते 20 रुपयापासून देखील दर पारवतोय. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारवतोय. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारवतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी 25, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पारवतोय. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पारवतोय. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलके माल येते 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर येते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलके माल येते 3 ते 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारवतात. जळगाव वांग्याची काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 25, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारवतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पारवतोय. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतोय. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पारवतोय. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारवतोय. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर येते 4 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारवतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10, तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारवतोय. कलिंगडची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार कमी होताना पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 23 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला आज पाहायला मिळते. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडच्या दरावरती होताना पाहायला मिळते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. खरबूजची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज खरबूजसाठी पाहायला मिळते. चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल येते 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. सनखरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनखरबूजचे दर जे येते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल येते 15 ते 20 रुपयापासून देखील सनखरबूजचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये लिंबांसाठी आवक कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात. सुरपांची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 16 ते 17 रुपयापासून देखील आपल्याला सुरपांसाठी दर पाहायला मिळतात.